पत्रकार सिद्धेश पवार साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. या आपण ते सामन्याचा आनंद घेत आहेत. मगाशी देखील उपस्थित होते आणि सामन्याचा आनंद घेतला. या आपण व्यासपीठावरती पत्रकार सिद्धेश पवार साहेब. चला त्वरित क्षेत्ररक्षण शोधून घ्या, घाई करा, चला त्वरित. थोडा 2 मिनिटं मॅच थांबवा. 2 मिनिटं पंच मॅच थांबवा. अभि मेहता हे देखील या ठिकाणी उपस्थित आहे. आपलं देखील हार्दिक स्वागत. सर संदीप कदम यांचे चाहते आहेत ते देखील. चला सुरुवात करूया आपण मॅचला. आणि ज्या ज्या वेळेला सिद्धेश शेठ साखर टीम मध्ये असतात त्या त्या वेळेला संघ जिंकतो असंच म्हणायला हवं आता. पहिला बॉल घेऊन योगेश शेलार. हा बॉल खाली राहिला. बॅट आणि बॉलचा संपर्क झाल्याने सुरुवात चांगली केली आहे योगेश शेलार यांच्या माध्यमातून. पहिला चेंडू डॉट टाकलाय. बॅटिंगसाठी आपण पाहतोय संदेश कर्नाळे आणि त्याच्या जोडीला चला अक्कलकोट ग्रुप आपला 12 खेळाडू या ठिकाणी नाही आहे. अक्कलकोट ग्रुप. चला नियमावली आपली आहे. त्या नियमामध्ये तुम्हाला ही स्पर्धा खेळायची आहे. 15चा स्क्वॉड आहे अक्कलकोट ग्रुप. चला पहिला डॉट आला. पुढचा बॉल योगेश शेलार. हा प्रॅकर होता. बॅटची चायनीज कट मागे चला विकेट किपरच्या दिशेने गणेश शिरावळेच्या हातामध्ये हा बॉल आलाय डॉट. आणखीन एक सलगचा डॉट. नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला विनूला पाहतोय. विनय पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राईक एंड वरती उभा आहे तो. 2 बॉल सलगचे डॉट आलेत. सुरुवात चांगली केली योगेश शेलार. कुंभळवणी गावचा आणखीन एक अष्टपैलू खेळाडू. पोलादपूरचा बाहुबली. हा प्रॅकर पुल केलाय. मागे चेंडू निघालाय. फाईन लेगला क्लिअर करतोय आणि एक टप्पा घेऊन बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय. येतोय चौकार.
धावा बुक करतो या बॉलवरती 4 चौकार. चौकार आला शेवटच्या बॉलवरती. संदेशच्या बॅटमधून या 4 धावा आल्या आणि 4 धावांच्या मदतीने संघाचा धावफलक पुढे गेला. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा बनवल्यात त्या अक्कलकोट ग्रुपने 10 धावा धावफलकावरती बनवल्यात. त्यामध्ये आपण पाहिलं संदेशच्या बॅटमधून 2 चौकार येताना पाहायला मिळाले. 9 वरती तो पोहोचलाय. पोलादपूर तालुक्याचे क्रिकेट आणि प्रेक्षकांची सी ग्रुप मधील हा दुसरा सामना पाहायला मिळतोय. एका बाजूला आपण SM जय मल्हार 11 कुंभळवणे आणि त्यांच्या विरोधात अक्कलकोट ग्रुप करंजे पाहायला मिळतोय. या संघाचे संघमालक संतोष कर्नाळे, शैलेश कर्नाळे आणि कर्णधार संदेश कर्नाळे आपल्याला पाहायला मिळतोय. कर्नाळे बंधूंचा हा संघ मैदानाच्या आतमध्ये आज अक्कलकोट ग्रुप पाहायला मिळतोय. SM जय मल्हार 11 कुंभळवणे मालक संदेश जाधव, मंगेश जाधव, आदेश जाधव आणि कर्णधार योगेश शेलार यांच्या नेतृत्वामध्ये हा संघ पाहायला मिळतोय. पहिलं षटक संपलंय. 10 धावा धावफलकावरती बनवल्यात अक्कलकोट ग्रुप या संघाने. माजी सरपंच मच्छिंद्र सुकाळे साहेब यांचे देखील आगमन या ठिकाणी होते. साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मी विनंती करेल या व्यासपीठावरतून आपण या स्पर्धेचा आनंद घ्या आणि सहर्ष स्वागत आपलं. चंद्रगड वॉरियर्स ढवळे संघाचा विनू मोरे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अलीकडेच आपण पाहतोय हा खेळाडू चांगल्या स्थितीमध्ये चांगल्या फॉर्ममध्ये पाहायला मिळाला आहे. विनू मोरे बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न, चेंडू बराच काळ हवेत होता, क्षेत्ररक्षककडे पोहोचतोय. एक सिंगल कंप्लीट. एकेरीच्या मदतीने संघाच्या धावसंख्येमध्ये जी मात्र भर पडते. 11 धावा धावफलकावरती आहेत. विनायक मोरे अर्थात विनू मोरे याच्या बॅटमधून ही सिंगल आली आहे. संघाची धावसंख्या 1ने तो पुढे घेऊन गेलाय. बरीचशी माहिती मागील मॅचमध्ये जय सरांनी सांगितली आणि सांगायला हवी, कारण पोलादपूर तालुक्याचं क्रिकेट नंबर 1चं क्रिकेट आहे आणि बऱ्याचशा गोष्टी त्या मात्र सांगितल्या. प्रेक्षकांना देखील समजायला हवं क्रिकेट कुठे मोठे, कुठं क्रिकेट खेळलं जातं, कुठे खेळाडू घडतात आणि कुठं मोठ्या दर्जाचं क्रिकेट असतं. हा बॉल पाडल चूप करायचा प्रयत्न, गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहे, फेकी चांगली आहे, झालेली नाही आहे. एक सिंगल कंप्लीट. पुन्हा एकदा संदेशच्या बॅटमधून ही लेग बायची धाव कळवली जाते. आपण दुसऱ्या षटकासाठी पाहतोय राहुल शिंदे यांना आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती ज्या आपण पाहायला मिळत आहेत. कोतवाल गावचा हा आणखीन एक खेळाडू, लिजेंडरी खेळाडू, अनुभव या खेळाडूकडे देखील सातत्याने नेहमीच पाहायला मिळतो. तो असा राहुल शिंदे लेफ्ट आर्म बॉलर पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी सातत्याने त्यांनी केली आहे. आपल्या गावासाठी आज सुजित वाघमारेचा खेळ पाहिला. पुन्हा एकदा त्याच गावातील खेळाडू इनसाइड आउट, चेंडू हवे ते बराच काळ, क्षेत्ररक्षक पोचलाय, जेल टिपलाय आणि फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. विनू मोरेची खेळी होते संपुष्टात. के साऊंड निखिलजी कापडेकर पहिल्या पर्वापासून 5व्या पर्वापर्यंत आमच्याशी जुडलेले आहेत निखिलजी कापडेकर साहेब. आणि पुढे जेवढ्या स्पर्धा होतील, जेवढी पीटीपीएल होईल
त्यावेळेला जी के साऊंडच तुम्हाला ऐकायला मिळेल. आणि ज्या वेळेला जेवढ्या स्पर्धा पोलादपूरच्या असतील त्यावेळेला जयजी भोसले सरांचा आवाज तुमच्यापर्यंत येईल. बाकी कुठल्या स्पर्धेला प्राधान्य दिले नाहीये त्यांनी देखील. बरीचशी मागणी त्यांना देखील तिकडे होती, परंतु एक निष्ठ काय असतात ना, हे जयेश भोसले सरांनी देखील आम्हाला दाखवलंय. मैदानाकडे वळूया पुन्हा एकदा. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. रोहन बुरटे जो मात्र आणखीन एक कापडेखूर संघाचा लेफ्ट हँडेड बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. त्याच्या बॅटमधून देखील या हंगामामध्ये खोऱ्याने धावा आल्यात, परंतु मोठ्या स्पर्धेचा मोठा खेळाडू हा देखील आहे. KVPLच्या स्पर्धेमध्ये याची खेळी जवळून पाहिली आहे, परंतु आता PTPL या स्पर्धेमध्ये खेळायचे. परंतु काय घडतंय, पहिलाच बॉल फेस करत असताना यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात, दांडी गुल केली आहे. राहुल शिंदेला मिळते आणखीन एक विकेट. खेळाडू बाद. थँक्यू. कल्पेश मांढरे यांचं आगमन या ठिकाणी होतं. या स्पर्धेला कल्पेश मांढरे मात्र उपलब्ध राहणार नाहीये. संघ उद्याच्या दिवसामध्ये खेळताना पाहायला मिळेल. परवाच्या दिवसामध्ये सडवलीकर मोठ्या संख्येने गर्दी करणार आहेत, कारण PTPL पर्व 4 अगदी सगळे फ्लॅग्स संपूर्ण गाव त्या क्रीडानगरीमध्ये दाखल झालं होतं. संघ जर फायनल क्वालिफाय झाला असताना, फायनलला गेला असताना, तर गर्दी आणखीन वाढली असती. परंतु उद्याच्या दिवसामध्ये, परवाच्या दिवसामध्ये तुम्हाला गर्दी जी पाहायला मिळेल. पुढचा बॉल राहुल शिंदे यांचा. खोलातला बॉल ड्राईव्ह केला ऑन साईडला. डीप मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक वेगाने एक सिंगल तदवर कंप्लीट केली जाते. षटक चांगलं राहिले राहुल शिंदे यांचं देखील. हे षटक अगदी चांगलं पाहायला मिळालं. विकेट देखील 2 मिळाल्या, धावा कमी खर्च केल्यात. 2 विकेट आल्यानंतर अक्कलकोट ग्रुप आता कुठेतरी दबावाखाली पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या जी मात्र 13 वरती आली. राहुल शिंदेच्या या षटकामध्ये धावा आलेल्या नाहीयेत. 3 धावा अद्याप त्याने खर्च केल्या. 2 विकेट त्याला मिळाल्यात. चांगली गोलंदाजी सातत्याने तो देखील करत असतो. योगेश शेलार चांगल्या संघाची बांधणी केली आहे. मंगेश जाधव, संदेश जाधव यांच्या मालकीचा संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पुढचा बॉल बॅकफुटला गेले, कट केला. गलीमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक सिंगल तिथून मिळेल. एकेरीच्या मदतीने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. 2 षटकं संपलेत पॉवर प्लेची आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 बाद 14 धावा, 7च्या सरासरी धावसंख्या 2 षटकामध्ये जी मात्र बनवली आहे या अक्कलकोट ग्रुपने. सूरजजी सोनावणे यांची मेहनत या स्पर्धेला नक्कीच लाभली आहे. गेली 4 दिवस त्यांनी आणि 4 वर्ष PTPL साठी अगदी अहोरात्र मेहनत त्यांची देखील पाहायला मिळते. पुढचा बॉल योगेश शेलार पाडल सूप करायचा प्रयत्न, मागे चेंडू निघालाय. क्षेत्ररक्षक शॉर्ट पॉइंट लेगला. एकच धाव मिळेल. लेग बाईची एक धाव जी मात्र पाहायला मिळते. पंच आम्हाला कळवतायत या ठिकाणी लेग बाईची एक धाव आहे. एकेरीच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. या टीममध्ये आपण प्रदेश जाधवला देखील पाहतोय. बरेचशा धावा या अंगामध्ये प्रदेशने देखील गोळा केल्यात कापडेकूर संघासाठी खेळत असताना. परंतु आज गावासाठी क्रिकेट कुंभळवणे संघ पाहायला मिळतो आणि नेहमीच मोठमोठ्या स्पर्धामध्ये प्रीमियर लीगमध्ये
जे मल्हार 11 कुंबळवणे आपल्याला पाहायला मिळतो. आज देखील या तालुक्याच्या मोठ्या स्पर्धेमध्ये हा संघ दाखल झालाय. चांगली कामगिरी अद्याप. पुढे टाकलेला बॉल क्षेत्ररक्षक तिकडे कॅच झाला असता तर अगदी सुरेख झेल म्हटलं असतं. या स्पर्धेमध्ये कालच्या दिवसामध्ये अगदी विकेट किपरने एका हातामध्ये झेल काल टिपला होता आणि आज हा देखील झेल तेवढाच पकडला असता तर आणखीन एक झेल झाला असता या स्पर्धेतील, परंतु कॅच ड्रॉप झालाय. मैदानामध्ये संदेशच्या जोडीला पण शैलेश कर्नाळेला पाहतोय. कर्नाळे बंधूंचा हा संघ अक्कलकोट ग्रुप करंजे आणि व्यासपीठावरती देखील आपण करंजे गावचे अभिनेते अगदी हरिओम चित्रपटाचे दिग्दर्शक हरिओम गाडगे यांना पाहतोय. समोर फटका खेळाय प्रेक्षक गॅलरी आहे तिकडे आणि तिकडे बॉलला पाठवलं संदेशच्या बॅटमधून हा सिक्सर. परंतु यंगस्टार पोलादपूर आणि सिद्धेश शेठ युवा मंच, सिद्धेश शेठ युवा मंचचे सर्व सभासद पदाधिकारी अगदी सकाळपासून ते संध्याकाळ रात्र ज्या वेळेला शेवटचा बॉल पडत नाही तोपर्यंत मैदानातून काही हालत नाही. त्यांची मेहनत गेल्या वर्षी देखील पाहायला मिळाली आहे आणि या वर्षी देखील हा स्वीप केलाय. मागे मला खेळतोय फाईन लेगच्या दिशेने चेंडू मार्गस होतोय. एक सिंगल तिकडे मिळेल. एकेरीच्या धावे मदतीने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. प्रणवजी पालकर यांचा आम्ही आभार मानू, कौतुक करू की सकाळी सर्वांच्या बरोबर सोबतीने आले आणि अजूनही देखील जर पाहिलं तर मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या 1ने वधारते पुढे जाते. योगेश शेलार यांचं हे षटक आपण पाहतोय. संघाची धावसंख्या जर पाहिली तर 23 वरती गेली. 23 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. हा पुढ्यातला बॉल समोर खेळाय. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू उचलेल फेकेल तद्वर एक सिंगल तद्वर मिळेल. एकेरीच्या मदतीने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. 24 वरती धावफलक जो मात्र पाहायला मिळतोय. नाजिमजी तिवडेकर यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय. कापडे विभागाचा बुलंद आवाज आणि या पोलादपूरचा पहाडी आवाज देखील तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. योगेश शेलार पुन्हा एकदा स्वीप करायचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळतोय, परंतु वारंवार तसे फटके खेळतोय संदेश कर्नाळे, परंतु बॅटवरती बॉल बरोबर येत नाहीये. एक सिंगल तिथून मिळेल आणि एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर झाली आहे. 25 धावा 2 बाद अक्कलकोट ग्रुप.
ओमकार घाडगेला ज्या वेळेला विचारलं पीटीपीएल विषयी त्याने सांगितलं मोठमोठे गार केले गंमत मध्ये. कारण ही पीटीपीएल स्पर्धा प्रत्येक प्रेक्षक आतुरतेने वाट पाहतो, प्रत्येक खेळाडू आतुरतेने वाट पाहतो. पंचांकडे अपील केले, पंचांनी सांगितलंय ही लेग बाईची धाव नक्कीच कळवली जाते. एकेरीच्या मदतीने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. यानंतर अगोदरच्या बॉलवरती चौकार आला, त्याच्यानंतर लेग बाईची धाव. संघाचा धाव फलक जर पाहिला तर अक्कलकोट ग्रुप संघ आता जाऊन पोहोचलाय तो 30 या आकड्यावरती. हे दोन्ही बंधू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये, शैलेश कर्नाळे आणि संदेश कर्नाळे. संदेशला नेहमीच आपण सेन्सिबल क्रिकेट एक चांगली इनिंग तो साकारतो, परंतु शैलेशच्या बॅटमधून हा फटका आलाय. क्षेत्ररक्षक डीप मधून येतोय, 2 खेळाडू. कॉलिंग मात्र त्या ठिकाणी चुकलाय हेच सांगतायत. धावा मिळत आहेत त्या बॉलवरती 2 धाव. 2 ने धावसंख्येमध्ये बदल होतोय, धावसंख्येमध्ये परिवर्तन होतंय. 2 धावांनी धाव फलक पुढे जातोय 32 या आकड्यावरती. प्रसाद मोरे असतील आणि अगदी त्यांचे सर्व मित्र परिवार सर्वांनीच यंगस्टार पोलादपूर आणि सिद्धेश शेठ युवा मंच सर्वांनीच मेहनत या स्पर्धेसाठी केली आहे. 4 दिवसामधून एक क्रीडांगण तयार झालं आणि तिथून ही स्पर्धा पीटीपीएल प्रश्नचिन्ह होता, परंतु सत्यात उतरली स्पर्धा. साहिल जाधव आपण कुठे असेल तर तुम्ही देखील संपर्क करा. हा टॅप केलाय समोरच्या दिशेने, शॉट मिड ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 धाव मिळेल इथून पुढे. जर पाहिलं तर हे षटक देखील 4थं षटक आपण पाहतोय राहुल शिंदे यांचं. या षटकात देखील आपण पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर तिथून पुढे एकेरी दुरे धावांवरती भर दिलाय. 2 खेळाडूमध्ये भागीदारी होती. 2 विकेट लवकर गेल्या, लवकर गमावल्या अक्कलकोट ग्रुपने, परंतु नंतरच्या ओव्हरमध्ये संदेशने बॅटिंग करण्याचा प्रयत्न केलाय, धावा त्याने बनवण्याचा प्रयत्न केलाय. लंगोटी मित्रमंडळ करंजे संघासाठी देखील संदेशला आपण नेहमीच पाहतो, परंतु आता रिव्हर्सचा फटका अटेम्प्ट करायचा होता, यशस्वी झाले नाही. डॉट बॉल आलाय. अजिंक्य पवार, आर्यन पवार, नन्या यांची देखील विशेष मेहनत या स्पर्धेला जी मात्र पाहायला मिळाली. आणि सध्याच्या घडीला आर्यन पवारला देखील बरीचशी मागणी आयकॉन म्हणून आहे आणि अजिंक्य पवारला देखील मोठी बाब आहे पोलादपूर तालुक्यासाठी आणि पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनसाठी. हा फटका या ठिकाणी फसलाय संदेशचा. क्षेत्ररक्षक येतोय तिकडे, पाव्या जेल होतोय का, परंतु नाही झालेला आहे. धावा 2 मिळणार आहे. 2 धावा जेव्हा तर ऍड होतील स्कोर कार्ड वरती, धावा या महत्वाच्या असणार आहेत. त्याने बॅटिंग घेतले, धाडसी निर्णय संदेशने घेतला. सांगितलं की 60+ धावा करण्याचा प्रयत्न करू आणि तिकडे वाटचाल होतीये. संघ जाऊन पोहोचला आता 4 षटकांच्या समाप्ती अखेरीस. 35 धावा बनवल्यात. अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी आहे. नेक्स्ट मॅच यानंतरचा सामना चालू सामन्यातील विजेता आणि आई नवलाई बहिरी वॉरियर्स साखर अशी मॅच पाहायला मिळेल. कल्पेश मोहिते आला दुपारी आला कल्पेश, 2 मॅच जिंकल्या आणि सुपर 12th मध्ये थाटात प्रवेश केला. टेन्शन नाही घ्यायचं हे नेहमी त्यांनी सांगितलंय. शुक्रवारच्या दिवशी आमच्या ऑफिशियल साठी कल्पेश मोहिते याच्याकडून मेजवानी आहे. व्यासपीठावरती आपण हरिओम चित्रपटाचे दिग्दर्शक हरिओम गाडगे साहेब आणि गोपीचंद गाडगे साहेब यांना आपण पाहतोय. या स्पर्धेचा आनंद ते घेत आहेत. लंगोटी मित्रमंडळ करंजे, पहिली स्पर्धा करंजे गावामध्ये रंगली होती आणि अगदी तिकडे देखील यशस्वी आयोजन पाहायला मिळालं होतं, परंतु नंतर लंगोटी मित्रमंडळ करंजे आणि ओमकार गाडगेने अशी स्पर्धा घेऊन आले की महाराष्ट्रामधील पहिली स्पर्धा जिथं मॅन ऑफ द मॅच साठी पैठणी साडी दिली गेली होती. परमिट आईचं छातीला आणि गाव आमच्या साथीला हे ब्रीद वाक्य घेऊन ती स्पर्धा मात्र पाहायला मिळाली होती. बॉलिंग मार्क वरती आता विजय तळेकर आला, निवे गावचा ऑलराऊंडर खेळाडू. फड्डा गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतोय. त्याच्याकडून देखील खूप साऱ्या अपेक्षा असणार आहेत या स्पर्धेसाठी. या मॅच मध्ये त्याची निवड या टीम मध्ये झाली आहे. चला थोडेस स्पीडअप घ्या, घाई करा.
त्या बॉलवरती फटका फसला, चेंडू हवेत, विकेट मिळू शकते आणि मिळाली देखील पहिल्याच बॉलवरती विकेट. पहिल्याच बॉलवरती विकेट आल्या. शैलेश कर्नाळे बाद झाला. आता योगेश कर्नाळे मैदान दाखल होतोय. विठू अक्कलकोट ग्रुप टॉस जिंकल्यानंतर बॅटिंगचा एक धाडसी निर्णय घेण्यात आला आणि जी धावसंख्या बनवायची आहे तिथपर्यंत पोहोचतोय संदेश. आघाडीसाठी आलेला संदेश मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. त्याने सांगितलं की ही स्पर्धेची वाट आतुरतेने आम्ही पाहतो. धावसंख्या जर पाहिली तर 35 धावा ज्या पाहायला मिळत आहेत. निवेगावचा हा खेळाडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. प्रीमियर लीगच्या स्पर्धा जास्तीचा खेळण्याचा अनुभव त्याच्याकडे. गिरगावची नुकतीच प्रीमियर लीग स्पर्धा पार पडली. कळंबोली प्रीमियर लीग तिकडे देखील तो खेळताना पाहायला मिळाला. हा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, शॉट मिड ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आहे. अगदी आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडूला खेळलं गेलं होतं, तिकडे क्षेत्ररक्षक होता. एक सिंगल तिथून मिळते. एकेरीच्या मदतीने 36 धाबा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. फड्डाचं हे षटक आपण पाहतोय. विजय तळेकर, पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशनचे सहसचिव विजयजी तळेकर यांना देखील आपण उद्यापासून पाहणार आहोत या स्पर्धेसाठी आणि त्यांना देखील खूप आम्ही मिस करतोय, कारण बरीचशी कामगिरी त्यांनी देखील करतात. त्यांचे देखील कार्य नेहमीच उल्लेखनीय राहिलंय. लेगबाईची एक धाव प्रदीप शिंदे सर आम्हाला कळवत आहेत. या एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या जी पुढे जाते 37 या आकड्यावरती, 37 ऑन दी बोर्ड. अरमान वारोसे वाट पाहतोय कधी त्याची मॅच येईल. षटकार चौकार लांबवर मारण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. मोठमोठे पुण्यामध्ये त्याची एक इनिंग आम्हाला आठवते, ज्यावेळेला धामणदेवी गावची स्पर्धा होती. बॉल आणि बॅटचा संपर्क झाला नाही. विकेट किपरच्या दिशेने चेंडू जातोय. इथं मात्र बॅटची कडा घेतली आहे. विकेट किपरने झेल टिपला आणि फलंदाज विठू बाद. नवीन बॅटर आदित्य कदम आलाय. आदित्य कदमने अक्षरशः PTPL पर्व 4 गाजवलं होतं. या ठिकाणी आगमन होते. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशनचे सचिव राजेदादा सकपाळ एक यशस्वी आयोजक म्हणून देखील त्यांच्याकडे पाहिलं गेलं आणि पुढच्या हंगामामध्ये त्यांची स्पर्धा जी पाहायला मिळेल. राजेदादा सकपाळ एक उत्कृष्ट खेळाडू. बरेचशा खेळाडूंनी राजेदादा सकपाळ यांच्याविषयी माहिती देखील आम्हाला कळवली. त्यांनी सांगितलं की कव्हर्सला जे काही फटके खेळायचे, पॉवर प्ले फोडायचे, पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीच्या धावा बनवायचे, असे एक लिजंडरी खेळाडू पोलादपूर तालुक्याचे राजेदादा सकपाळ यांचं आगमन झालंय. हा ट्रॅकर होता. आदित्यच्या बॅटमधून हा फटका डीप मिड विकेटला आलाय. क्षेत्ररक्षक प्रदेश पोहोचतोय. धाव मिळाल्या त्या 2. आदित्यचं रनिंग बिटवीन द विकेट तेवढंच चांगलंय. मागील PTPL परवा 4ची स्पर्धा त्याने अक्षरशः गाजवली. बेस्ट बॉलर, उत्कृष्ट गोलंदाज हा पुरस्कार त्याच्या नावावरती राहिला होता. किरण वॉरियर्स भोगाव या टीम मध्ये खेळत असताना, परंतु आज नव्या टीम मध्ये तो दाखल झाला. त्याची निवड या टीम मध्ये झाली. अक्कलकोट ग्रुप करंजे या टीम मध्ये तो खेळतोय. 5 षटकं संपलेत आणि 5 ओव्हर नंतर धावा झाल्यात त्या 4 बाद 39. आता शेवटचे 6 बॉल बाकी. प्रणव पालकर ज्या बाबी हव्या असतात त्या उपलब्ध करून नक्कीच दिल्या त्यांच्या माध्यमातून. आजच्या दिवसाला जी काही कमतरता आमच्या ऑफिशियलसाठी असते ती त्यांनी उपलब्ध करून दिल्या. मनापासून त्यांचा आभार आम्ही मानू. फर्स्ट एड किट दुपारी
या ठिकाणी नव्हता आणि आवश्यकता होती, परंतु लगेच गेल्याने ते घेऊन आले. पाण्याची व्यवस्था देखील प्रणव पालकर यांच्या माध्यमातून आपल्याला नेहमीच पाहायला मिळाली आहे. ज्या काही गोष्टी हव्या आहेत ना त्या प्रणव पालकर यांनी लगेचच उपलब्ध केल्यात. स्वर्गीय राजूदादा पालकर आनंदनगर हा संघ देखील या स्पर्धेमध्ये खेळतोय. राजूदादांच्या देखील आठवणी बऱ्याचशा आहेत. हा ट्रॅकर होता, मागे चेंडू फाईन लेगला, क्षेत्ररक्षक आहे, पाहत राहील, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल आणि तिकडून आवाज येईल सिक्सर. सहा धावा आल्या, 6 धावांनी धावफलक पुढे गेला. अमजद नाडकर आलेत आणि आल्या आल्या त्यांचं स्वागत देखील केलं, परंतु पुढच्याच बॉलवरती त्यांनी देखील प्रत्युत्तर दिलं आणि फलंदाजाला केलं बाद. विकेट मिळाली, संदेश बाद झाला. शेवटच्या षटकामध्ये संदेशने आपला खेळ संपवलाय. धावा बनवल्या संदेशने. 18 बॉल फेस केले आणि 30 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. तो बाद झाला. पहिला बॉल षटकाराला, त्याच्यानंतर विकेट आली. अमजद नाडकर यांना आपण पाहतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल, पुंडलिक घाडगे. आजच्या दिवसामध्ये प्रेक्षकांनी 450 कुपन लकी ड्रॉचे घेऊन गेलेत. 450 कुपन कारण फ्री आहेत. काल 200 प्लस झाले, आज 450 म्हणजे जवळजवळ 700चा आकडा गाठलाय. त्वरित लवकरात लवकर उद्या देखील लकी ड्रॉ कुपन घ्या. प्रेक्षकांसाठी पारितोषिक 2500 कुपन आपल्याकडे आहेत. 700 गेलेत, अजून 4 दिवस स्पर्धेचे शिल्लक आहेत. हा चेंडू डॉट आलाय. आत्ताचा बॉल डॉट. अजून 3 बॉलचा खेळ बाकी आहे या स्पर्धेमध्ये. आपण पाहतोय 24 संघ खेळत आहेत, 360 खेळाडू आणि प्रेक्षकांसाठी बक्षीस आहेत, खेळाडूंसाठी बक्षीस आहेत, संघ मालकांसाठी प्रेक्षक गॅलरी पहा, स्क्रीनवरती दाखवली आहे. अजूनही प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत आहेत. ड्राईव्ह ऑन साईडला आपल्याला पाहायला मिळतोय स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे, एकच धाव मिळेल. प्रेक्षक गॅलरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. प्रेक्षकांची गर्दी दाखवली जाते. अजूनही आपण प्रेक्षक पाहतोय. विकास शेठ गोगावले मित्रमंडळ या प्रेक्षक गॅलरीमध्ये प्रेक्षकांची गर्दी आहे. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशन प्रेक्षक गॅलरी तुम्हाला पाहायला मिळते. काही ज्येष्ठ नागरिक देखील या स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत, या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. हा फुल टॉस या ठिकाणी डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक तैनात, कॅश पकडली आहे, कोणती चुकी झाली नाही. आदित्य कदम आउट. धावा बनवल्यात अक्कलकोट ग्रुपने. 46 आणि विकेट गमावल्यात त्या 6. म्हणजे जी धावसंख्या पाहिजे होती अक्कलकोट ग्रुपला तिथपर्यंत पोहोचू शकले नाही. योगेश शेलारांनी सांगितलं आम्ही देखील कमीमध्ये त्यांना रोखू आणि टॉस जिंकला असं तर आम्ही फिल्डिंग घेणार होतो हे त्यांनी सांगितलं. परंतु आता या षटकातील या इनिंग मधील शेवटचा बॉल. तुषार आलाय. तुषार महाडिक आपल्याला पाहायला मिळतं. आपण स्क्रीनवरती पाहायला मिळतात आमचे हरिओम घाडगे साहेब आणि मुझम्मिल तांबे साहेब यांना स्क्रीनवरती दाखवलं जात आहे. प्रत्येक क्षणचित्र टिपले जात आहेत. हरिओम चित्रपटाचे दिग्दर्शक अभिनेते हरिओम घाडगे साहेब यांना आपण दाखवतोय. आणि हा बॉल सरळ विकेट कीपरकडे. विकेट इकडे मात्र योगेश शेलार.
गोपाळ तळेकर साहेब आणि सुनील खरोसे निवे गावकडून या ठिकाणी आलेत. आपलं देखील हार्दिक स्वागत. मी विनंती करेल आपण व्यासपीठावरती यायचंय. चला तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवण्यात आलाय. पाव्या चेक केलं जाईल या तिसऱ्या पंचांचे. शेवटचा बॉल विकेट आहे की धाव आहे हे पाहिलं जाईल. यस अंपायर. या तिसरे पंच चेक केलं जाईल. शेवटचा बॉल होता. स्क्रीनवरती आमच्या दाखवलं जाते. आमचा समीर जगताप पोलादपूर तालुक्याचा एक उत्कृष्ट खेळाडू. व्यावसायिक गटामध्ये सातत्याने त्याला पाहतो. स्क्रीनवरती त्याला पाहायला मिळत आहेत. समीर जगताप. युची फलंदाज बाद. शेवटच्या बॉलवरती धाव मिळणार नाही. धावा बनवल्या त्या. 46-47चं टार्गेट हे ठेवण्यात आलंय SM जय मल्हार 11 कुंभळवणे या संघासमोर. सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. आपण करूया दुसरी रात्र पाहायला मिळते. स्क्रीनवरती समीर जगताप यांना दाखवलं जात आहे. फणसकोंड गावचे आहेत आणि आपल्या पोलादपूर तालुक्यातले आहेत. हमराज मृत्युंजय पुणे या टीम पासून प्रवास सुरू झाला आणि मोठमोठ्या स्पर्धा नेहमीच आम्हाला पाहायला मिळतात. चला दुसऱ्या डावाला जशी सुरुवात होईल आवाजामध्ये बदल करूया आणि आवाज ऐकूया नाजिम तिवडेकर सरांचा. 46 झाल्या 47चा पाठला करायचा. थँक्यू. नाहीये रन नाहीये संडी. 46 झाल्या 47 करायच्यात. चला या नाजिम तिवडेकर सर आणि संचित खरोचे देखील आलेत. जय सर गुणलेखक. थँक्यू निलेश पवार सर. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या इनिंगचा खेळ होतोय. पहिल्या इनिंगमध्ये धावा बनल्या त्या म्हणजे तब्बल 47 धावा बनवायच्या आहेत. कशा प्रकारे 47 धावा मैदानाच्या आतमध्ये होणार. ओपनिंग जोडी जर बघायला गेला तर एका बाजूला रानवडी संघाचा अष्टपैलू खेळाडू गणेश शिरावले पाहायला भेटतो. त्याच्या साथीला प्रदेश पाहायला भेटतोय. धोरगजर जर बघायला गेला तर चांगली कामगिरी या दोघांची होताना पाहायला भेटे. ती जोडी मात्र जोडीला कशा प्रकारे रोखल्या जाईल. गोलंदाज जर बघायला गेला तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. धावसंख्येचा विचार करायला गेला तर 50 देखील गाठली नाही धावसंख्या, परंतु गोलंदाजांना मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. आजच्या दिवसामध्ये जर बघायला गेला तर पंच देखील जर रेडी होताना पाहायला भेटत आहेत मैदानाच्या आतमध्ये. पंचांची कामगिरी जर बघायला गेला तर प्रदीप शिंदे सर असतील तर त्यांच्या साथीला नंदू मांडे सर पाहायला भेटत आहेत. स्कोररच्या भूमिकेमध्ये जर बघायला गेला तर आजच्या दिवसामध्ये संचित खरोसे पाहायला भेटतोय. त्याची देखील स्कोररची भूमिका चांगली पाहायला भेटते. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या इनिंगचा खेळ झाला. दुसऱ्या इनिंगला सुरुवात होताना पाहायला भेटते. पहिल्या इनिंगमध्ये धावा झाल्या 47 धावा मैदानाच्या आतमध्ये बनवायच्या आहेत. कशा प्रकारे 47 धावा मैदानाच्या आतमध्ये होणार. चला थोडी घाई करायची मित्रांनो. गोपाल तळेकर साहेब आपण देखील स्टेजवरती यायचं आहे.
तसेच जर बघायला गेला त्याच्या साथीला आलेले सुनील कलोसे साहेब, आपण देखील स्टेजवरती यायचं आहे. आपल्या दोघांचं स्टेजवरती सहर्ष स्वागत आहे. तसेच या स्पर्धेमध्ये देखील आपल्या दोघांचं सहर्ष स्वागत आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये, जिथे जर बघायला गेला तर ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये आले. 47 धावा रन चेस करायचा आहे. कशा प्रकारे रन चेस ऑन होणार मैदानाच्या आतमध्ये, कोण येते गोलंदाजी मार्क वरती, गोलंदाज आलाय. पहिलाच बॉल जर बघायला गेला तर डॉट बॉल येताना पाहायला भेटतोय. चांगला बॉल टाकला गेला, डॉट बॉल आलाय. डॉट बॉलने मात्र धावसंख्या स्थिरावले. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आला. इथे मात्र पेडम शूट मारायचा होता, परंतु तो अनसक्सेसफुल पाहायला भेटतोय. हे देखील जर बघायला गेला तर एक धाव येते. एक धावेने धावसंख्यामध्ये भर झाली, धावसंख्या जाऊन पोहोचते. एक या आकड्यावरती जाऊन पोहोचते धावसंख्या. आता जर बघायला प्रदेश स्ट्राईकिंगवरती पाहायला भेटतोय, त्याकडे देखील दमकम आहे, तो मात्र स्ट्राईकिंगवरती पाहायला भेटतोय. सातत्याने जर बघायला गेला तर कापड विभाग असे, पोलादपूर तालुका असे, त्याचे फलंदाजीची अफलातून फटकेबाजी त्याची पाहायला भेटते, तो मात्र स्ट्राईकिंगवरती प्रदेश पाहायला भेटतोय. प्रदेशसाठी पुढचा बॉल, हा फटका मात्र हवेत पाहायला भेटला, परंतु नोमॅन झोन मध्ये टप्पा पडला गेला. बॉल जर बघायला गेला तर जमिनीला घासत फुसत बॉल गेलाय, सीमा रेषा पार, चौकार आलाय. चंदूचा पुढचा बॉल जर बघायला गेला तर हवेत बॉल पाहायला भेटतो. तिथे दोन खेळाडू येत आहेत, खेळाडूने पकडलाय झेल आणि संपवलाय खेळाडूचा खेळ. पहिल्या बॉलवरती चौकार आला, त्यानंतर मात्र गोलंदाजाने लगेच लाईन आणि टप्पा चेंज केला आणि फलंदाजाला कुठेतरी फसवलं. बॅक टू द डग आउट मध्ये प्रदेश जातोय. मोठा वासा लागलाय घालाला, तो मात्र बॅक टू द डग आउट मध्ये गेलाय. प्रदेशची जागा घेण्यासाठी नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये, योगी शिलार मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. बाहुबली मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला भेटतात. चांगली फलंदाजी त्यांची देखील होताना पाहायला भेटते. रब्बरचं क्रिकेट असो, 5 बॉल 5 षटकार मारायचा कारनामा देखील त्यांच्या नावावरती पाहायला भेटलाय. तोच मात्र खेळाडू मैदानाच्या आतमध्ये योगी शिलार पाहायला भेटतोय. त्यांच्याकडे जर बघायला गेला तर वय वर्ष बघायला 40+ पाहायला भेटतात, परंतु 40+ वाटत नाही का, तर त्यांचं शरीर जर बघायला गेलं तर अजून तंदुरुस्त पाहायला भेटतं. चांगली कामगिरी त्यांच्याकडून होताना पाहायला भेटते. योगी शेलार स्ट्राईकिंगवरती पाहायला भेटतोय. नवीन फलंदाज फटकेबाजी जसं करतो तसा गोलंदाजाला जर बघायला गेलात ना तर घरपोच समाचार गोलंदाजावरती करतो, तोच योगी शेलार मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी आलाय. पहिलाच बॉल आल्या बिरकावून दिलाय. 1 बाउन्स 2 बाउन्स बॉल चाललाय, बॉल गेलाय, सीमा रेषा पार, चौकार आलाय. आल्या चौकार ठोकलाय मैदानाच्या आतमध्ये. चांगली फलंदाजी योगी शेलारच्या माध्यमातून होताना पाहायला भेटते. जणू काही डक आउट मधून सेट होऊन आले की काय फलंदाज योगी शेलार. चौकार आला, 4 धावेने धावसंख्यामध्ये भर झाली. धावसंख्या जाऊन पोहोचली 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचली धावसंख्या. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाजाला चांगली कामगिरी करावी लागेल, चांगल्या लाईन अँड लेंथ वरती गोलंदाजी करावी लागेल. योगी शेलार पुन्हा एकदा सज्ज गोल स्ट्राईकिंग वरती. हा फुल टॉस बॉल होता, फुल टॉस बॉल म्हटलं तर लॉलीपॉप बॉल, त्याला मात्र घेरला, त्याला मात्र पोचवला, सीमा रेषा पार. हा येतोय पीटीपीएल ब्रँडेड षटकार, 6 धावा. एका ओव्हर मध्येच मात्र गोलंदाजाचे धागे खुलले गेलेत. 15 धावा खर्च केल्या गेल्या गोलंदाजांनी, त्याच्यावरती मात्र आक्रमण केलं गेलं. योगी शेलार मात्र चांगली फलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये, परंतु त्याच्या साथीला मैदानाच्या आतमध्ये गणेश शिरवले देखील पाहायला भेटतोय. त्याची देखील कामगिरी चांगली पाहायला भेटतोय. आता मात्र कोण येणार गोलंदाजी मार्क वरती, संघाचं दुसरं वैयक्तिक पहिलं कोण येतोय गोलंदाजी मार्क वरती. स्वतः कर्णधार संदेश येतोय. संदेश जर बघायला गेला तर चांगली गोलंदाजी करतो, परंतु संदेशला मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. फलंदाजी करत असताना संघाला कुठेतरी निराशा केली, परंतु गोलंदाजी करत असताना त्याला मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. संदेश गोलंदाजी मार्क वरती. धावसंख्येचा विचार करायला गेला तर धावसंख्या जाऊन पोहोचते
15 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. धावसंख्या संदेश मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करेल स्ट्राईकरवरती गणेश शिरावले पाहायला भेटतोय. जास्तचा वेळ खर्च करायचा नाही मित्रा, वेळेचे बंधन आहे आपल्याला. संदेश गोलंदाजी मार्कवरती स्ट्राईकरवरती गणेश शिरावले पाहायला भेटतोय. तो देखील चांगले फटकेसाठी ओळखला जातो. पोलादपूर तालुक्यामध्ये देखील त्याचा कहर पाहायला भेटतो. तो मात्र स्ट्राईकिंगवरती फलंदाज गणेश शिरावले. नॉन स्ट्राईकिंगवरती योगेश शेलार मैदानाच्या आतमध्ये आले. जणू काही मैदानाच्या बाहेर येतानाच सेट होऊन आले होते मैदानाच्या आतमध्ये. चांगली फलंदाजी त्यांच्या बॅटमधून होताना पाहायला भेटली. चौकार षटकार पाहायला भेटला. धावसंख्या जाऊन पोहोचते 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचते धावसंख्या. संदेशचा पुढचा बॉल, हा बॉल जर बघायला गेला तर शॉट होता, त्याच्यावरती फटका मात्र चांगला खेळला गेला. तिथे खेळाडू आहे तो मात्र बघत राहील. बॉल मात्र गेलाय जमिनीला घासत पुसत गेलाय. बॉल आलाय चौकार. 4 धावा. 4 धावेने धावसंख्येमध्ये भर होताना पाहायला भेटली. धावसंख्या जाऊन पोहोचते 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचते धावसंख्या. इथे मात्र जर बघायला गेला तर गोलंदाजाला कुठंतरी पिठाईचं आमंत्रण दिलं जाते. पिठाई मात्र दोन्ही साईडने होताना पाहायला भेटते. एका बाजूला योगेश शेलार आहे तर दुसऱ्या बाजूला गणेश शिरावला आहे. गोलंदाज करणार तरी काय, कुणाकडून वाचणार. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज. हा फटका रिव्हर्स शॉटचा फटका अटेम्प्ट करायचा होता परंतु फटका अनसक्सेसफुल पाहायला भेटतो. बॅट आणि बॉलचा कुठलाही संबंध राहिला नाही. डॉट बॉल आलाय. डॉट बॉलने धावसंख्या स्थिरावते. धावसंख्या जाऊन पोहोचते 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचते धावसंख्या. 19 वरती जाऊन पोहोचते 19 वरती जाऊन पोहोचते. संदेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती येतोय. संदेशची गोलंदाजी देखील दहादार आहे परंतु त्याला रोकावं लागेल. इथे मात्र मिस टाइम स्ट्रोक पाहायला भेटतोय. बॉल हवे तिथे मात्र क्षेत्ररक्षक येतोय. काय घडलंय संध्याकाळच्या सत्रामध्ये तिथे जर बघायला गेलात तर मला वाटतं लाईटीचा उजेड पडला असेल म्हणून की काय हा झेल सुटला गेलाय. हा झेल नाही सुटला तर कुठंतरी गोलंदाजाच्या हृदयाला लागलेला ठसका असेल, कारण की हा झेल पकडला असता तर कुठंतरी विकेट पाहायला भेटली असती परंतु विकेट घेतली नाही. तिथे झेल साधा सिंपल झेल होता. झेल सुटला गेला. बघता बघता 2 धावा आल्या. 2 धावेने धावसंख्येमध्ये भर झाली. धावसंख्या जाऊन पोहोचली 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचली धावसंख्या. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज संदेश येतोय. संदेशचा पुढचा बॉल गणेशसाठी. फटका मात्र पुन्हा एकदा हवेत आहे परंतु डोक्यावरून जर बघायला गेला तर खेळाडूच्या डोक्यावरून बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला भेटतोय. बॉल गेलाय. चौकार देखील आलाय. 4 धावा. 4 धावेने धावसंख्येमध्ये भर झाले. धावसंख्या जाऊन पोहोचले 25 या आकड्यावरती जाऊन पोहोचते धावसंख्या. 25 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. धोनीकडून मात्र पिठाई इथं जर बघायला गेला झेल सोडला. त्याच्या लगेचच्या बॉलवरती आज चौकार आलाय. पकडा कॅच जिंका मॅच हे सूत्र माहिती असून सुद्धा तुम्ही मैदानाच्या आतमध्ये जास्तचे झेल सोडताय. झेल सुटले की काही परिणाम असतात ना, हे T20 वर्ल्ड कप हरलेला साऊथ आफ्रिका टीमला विचारा. कारण की जिथे मात्र लॉंग ऑफला सूर्यकुमार यादवने पकडलेला तो झेल अजूनपर्यंत डेव्हिड मिलरला झोप दिसेल दिली. हा देखील बॉल मात्र चांगला येतोय. डॉट बॉल आलाय. एक तुझी तर एक बाजीच पाहायला भेटला. लगेचचा हा डॉट बॉल आलाय. डॉट बॉलने धावसंख्या स्थिरावले. धावसंख्या जाऊन पोहोचते 25 या आकड्यावरती जाऊन पोहोचली धावसंख्या. संदेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. पुढचा बॉल पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक पाहायला भेटतोय. तिथे खेळाडू येतोय परंतु 1 बाउन्स पाहायला भेटला. नो मॅन झोनमध्ये टप्पा पडला. बघता बघता 1 धाव तर पळून पूर्ण केली गेली. दोन्ही खेळाडू जर बघायला गेलात तर बॉल अडवायचा होता परंतु त्या बॉलासोबतच सीमारेषा पार गेलेत. आलाय हा चौकार. 4 धावा. 4 धावेने धावसंख्येमध्ये भर होताना पाहायला भेटली. धावसंख्या जाऊन पोहोचते 29 या आकड्यावरती जाऊन पोहोचते धावसंख्या. या सामन्याला जर बघायला गेलात तर धावसंख्या जाऊन पोहोचते 29 या आकड्यावरती जाऊन पोहोचते धावसंख्या. चोवीस बॉल मध्ये 18 धावा बनवायच्या आहेत. कशा प्रकारे 18 धावा होणार. 24 बॉल मध्ये 18 धावा रोखाव्या लागतील. गोलंदाजी मार्कवरती कोण येणार, कुणाच्या खांद्यावरती जबाबदारी दिली जाईल हे देखील पाहावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी. एका बाजूला योगेश शेलार आहे तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला भेटतोय गणेश शिरावले पाहायला भेटतोय. या सामन्याचा आनंद मात्र जर बघायला गेला तर सतीशजी बेलोसे घेताना पाहायला भेटत आहेत. गोलंदाजी मार्कवरती आदित्य आलाय. आदित्य बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. तो देखील जर बघायला गेला तर एक फिरकीपट्टू म्हणून तालुक्यामध्ये ओळखला जातो. तो मात्र गोलंदाजी मार्कवरती आदित्य आलाय. त्याची गोलंदाजी दहारदार पाहायला भेटतोय. भल्या भल्या फलंदाजांना त्यांनी गार केलंय. तोच आदित्य
गोलंदाजी मार्कवरती, परंतु समोर योगेश शेलार बाहुबली पोलादपूर तालुक्याचा बाहुबली मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. हल्ले आल्या षटकार चौकारांचे हल्ले बोल केले, तो मात्र मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. त्याला मात्र गोलंदाजी करायची आदित्यला. आदित्यचा पहिलाच बॉल रिव्हर्स फटका, काय फटका पाहायला भेटला. बॉल मात्र सरळ गेला. आलाय हा घणघणीत असा षटकार 6 धावा. सर 4 आहे ना, चौकार आहे सर. ओके सर, 4 धावा आल्या. 4 धावेने धावसंख्यामध्ये भर झाली. धावसंख्या जाऊन पोहोचते 33 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. धावसंख्या हो गई गलतीचे मिस्टेक. जाऊया पुन्हा एकदा मॅच मध्ये, जिथे जर बघायला गेला तर चुका या माणसाकडूनच होतात, कारण की माणूसच आहे तो चुका करू शकतो आणि माणूसच माणसाला माफ करणार आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते 33 या आकड्यावरती जाऊन पोहोचते धावसंख्या. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आलाय. हा देखील फटका चांगला आलाय. बॉल जर बघायला गेला तर जसा बोकडाचा रस्सा झणझणीत लागतो ना, तसाच मात्र कुठेतरी गोलंदाजाला ठसका लागला असेल, कारण की हा फटका आलाय. 6 धावा. 6 धावेने धावसंख्येमध्ये भर होताना पाहायला भेटते. धावसंख्या जाऊन पोहोचते 39 या आकड्यावरती जाऊन पोहोचते धावसंख्या. 39 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. योगेश शेलार मात्र थांबायला तयार नाहीत. धावसंख्या चांगली होताना पाहायला भेटते. चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये योगेश शेलारचे होताना पाहायला भेटते. का मला बाहुबली म्हटलं जातं, ह्याचं उदाहरण मात्र मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला भेटतात योगेश शेलार. पुढचा बॉल पुन्हा एकदा जर बघायला गेला तर 9 काय फटका खेळायचा होता, परंतु फटका अनसक्सेसफुल पाहायला भेटतोय. इथे मात्र पंचांकडे अपील केली जाते. पंचांनी मात्र रिव्ह्यू साठी अपील केली जाते. थर्ड अंपायर इन्व्हॉल्व होताना पाहायला भेटेल आपल्याला. थर्ड अंपायर इन्व्हॉल्व होतोय. थर्ड अंपायर काय डिसिजन देतोय याच्याकडे मात्र सर्वांचं लक्ष वेधलं गेलंय. टीव्ही अंपायर टू डायरेक्टर कॅन हॅव अ प्लीज रिव्ह्यू प्लीज. येस. कीप रोलिंग स्लोली प्लीज. येस कीप रोलिंग. इथे चेक केला जातोय. थर्ड अंपायर इन्व्हॉल्व झालाय. इथे जर बघायला गेला तर एकदम बारकाईने हा रिव्ह्यू चेक केला जातोय. कीप रोलिंग स्लोली प्लीज. येस. थर्ड अंपायर काय डिसिजन देत आहेत बघूया. इथे मात्र जर बघायला गेला तर पंचांचा निर्णय काय येतोय, परंतु मैदानाच्या आतमध्ये योगेश शेलार चांगली फलंदाजी करताना पाहायला भेटत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते. नॉट आउट आहे फलंदाज बचवला गेला. इथे जर बघायला गेला तर तिसऱ्या अंपायरला रेफर केलं गेलं होतं, परंतु तिसऱ्या पंचाने सांगितले फलंदाज सेफ आहे, तो मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला भेटेल. तो म्हणजे योगेश शेलार. रिव्हर्सचा फटका खेळायचा होता, परंतु अनसक्सेसफुल पाहायला भेटतोय. योगेश शेलारकडे ताकद नजाकत आहे. चांगली फलंदाजी योगेश शेलार करून होताना पाहायला भेटतोय. तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आदित्य पाहायला भेटतोय. आदित्यचा पुढचा बॉल. काय फटका पाहायला भेटतोय. बॉल मात्र हवेत आहे. तिथे जर क्षेत्ररक्षक येतोय, परंतु काय करतोय जर बघायला गेला तर बाउंड्री लाईनवरती क्षेत्ररक्षण चांगलं होताना पाहायला भेटतंय. एकेरीला दुहेरी मध्ये कन्वर्ट केलं जातंय. बघता जर बघायला गेला तर 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. 2 धावेने धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते 41 या आकड्यावरती जाऊन पोहोचते धावसंख्या. एक हाफ चान्स निर्माण झाला होता, परंतु त्याला फुल चान्स मध्ये कन्वर्ट करू शकले नाही क्षेत्ररक्षण. स्ट्रायकरवरती योगेश शेलार यांच्यासाठी पुढचा बॉल. हा बॉल देखील जर बघायला गेला तर काय बॉल आलाय. डॉट बॉल येताना पाहायला भेटतोय. डॉट बॉलनी मात्र धावसंख्या सिरावली. धावसंख्या जाऊन पोहोचले 41 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. धावसंख्या पुन्हा एकदा सज्ज. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. हा पुढचा बॉल आलाय. हा बॉल देखील जर बघायला गेला तर लगातारचा दुसरा बॉल डॉट आलाय आणि इथे मात्र विकेट देखील घेतली गेले. योगेश शेलार बॅक टू द पवेलियन मध्ये जाताना पाहायला भेटतोय. मोठा हदरा, मोठा खेळाडू बाद झालाय. बॅक टू द डगआउट मध्ये.
19 बॉल मध्ये 6 धावेची गरज. 19 मध्ये 6 धावा कशा प्रकारे होतील. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. 19 बॉल 6 ची गरज. चंदू नवीन फलंदाज चंदू मैदानाच्या आतमध्ये. तिच्याकडे देखील दमकम आहे. तो मैदानाच्या आतमध्ये बघूया कशा प्रकारे फलंदाजी करेल चंदू. नवीन खेळाडू आमदार मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला भेटतो. तर गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आलाय. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज चंदू येताना पाहायला. विनोद गोलंदाजी मार्क वरती विनोद येताना पाहायला भेटतोय. खंडस गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू तो मात्र विनोद मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरती येताना पाहायला भेटतोय. आता जर बघायला गेलात तर या मॅच मध्ये पूर्णपणे पकड जर बघायला गेलात ना जय मल्हार कुंभलोणे संघाचे होताना पाहायला भेटते. बॉल मात्र हवेत पाहायला भेटतोय. 1 टाऊ बाउन्स 2 टाऊ बाउन्स बॉल मात्र गेलाय. सीमा रेषा पार आलाय. चौकार गणेश शिरवलेच्या बॅट मधून चौकार पाहायला भेटला. 4 धावेने धावसंख्यामध्ये भर झाली. धावसंख्या जाऊन पोहोचले 45 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. धावसंख्या 45 आकड्यावरती जाऊन पोहोचले. गणेश शिरावले विनिंग शॉट मारून सामना संपवेल का मैदानाच्या आतमध्ये हे देखील पाहावं लागेल. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज होतं. पुढचा बॉल हा फटका जर बघायला गेला तर कव्हरच्या दिशेला फटका खेळायचा होता. बॅट अँड बॉल मध्ये कुठलाही संबंध नाही. डॉट बॉल आलाय. डॉट बॉलने मात्र धावसंख्या स्थिरावताना पाहायला भेटली. धावसंख्या जाऊन पोहोचले 45 या आकड्यावरती जाऊन पोहोचते धावसंख्या. आता जर बघायला गेला तर जिंकण्यासाठी 2 धावेची गरज. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे खेळल्या जातील. इथे जर बघायला गेला तर स्ट्राईकिंगवरती गणेश शिरावले आपण पाहू शकता. एक अष्टपैलू खेळाडू रानवडी संघासाठी सातत्याने चांगली कामगिरी करताना पाहायला भेटतो. जिथे मात्र गॅप मधून हा बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला भेटतो. तिथे क्षेत्ररक्षक आहे तो कोणतीही चुकी करत नाही. एकच आले. एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं जाईल का. मॅच संपवली जाईल का. तर इथे मात्र डेंजर एंड मध्ये जर बघायला गेलं तर गणेश शिरावले पाहायला भेटतोय. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट करायचं होतं परंतु दुहेरीमध्ये कन्वर्ट करू शकलेत नाही. बॅक टू द डगआउट मध्ये पाहायला भेटला गणेश शिरावले. दोघांमध्ये तालमेल नसल्या कारणाने गणेश शिरावले बॅक टू द डगआउट मध्ये गेलाय. परंतु विकेट गेले. काहीसा फरक पडणार नाही. जिंकण्यासाठी जर बघायला गेला तर 1 धावेची गरज आहे. आता मात्र कोण येणार मैदानाच्या आतमध्ये. कोण येतोय. कुणाची कोण येणार हे देखील पाहावं लागेल. कोण येतोय. राकेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला भेटतात. जर बघायला गेलात तर आर्मीमध्ये कार्यरत असणारे राकेश सर हे मात्र मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी येताना पाहायला भेटतात. बघूया फलंदाजी कशा प्रकारे करतील. त्यांना मात्र चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. 1 धावेची गरज आहे. 1 धावेसाठी खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतोय. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज होतोय. विनोदचा पुढचा बॉल स्ट्राईकवरती फलंदाज. हा देखील जर बॉल बघायला गेला तर पंचांनी दोन्ही हात समांतरित केले गेलेत. वाईट चेंडू घोषित करतायत पंच. वाईट बॉल आलाय. वाईट बॉलने मात्र सामना संपलाय. सामना जिंकलाय तो म्हणजे जय मल्हार कुंभलोणे जय मल्हार कुंभलोणे संघाने जिंकलेल्या संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन. तसेच जर बघायला गेला तर अटीतटीचा सामना पाहायला भेटला आपल्याला. या सामन्याचा सामनावीर अर्थातच मॅन ऑफ द मॅच योगेश शेलार ठरतायत या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. काय कामगिरी पाहायला